नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे. लोक म्हणतात उन्हाळ्यात फक्त उष्णता असते, पण मी म्हणते उन्हाळ्यात स्वतःला शोधण्याची एक नवी संधी असते. सकाळची ही वेळ फक्त सूर्याच्या स्वागताची नसते, तर ती स्वतःला भेटण्याची असते. शहर झोपलेलं असताना निसर्गाशी संवाद साधला की आयुष्यातली सगळी गुंतागुंत सुटल्यासारखी वाटते आणि एक अनामिक समाधान मिळतं. या पहाटेच्या निवांत शांततेत जेव्हा आपण स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकतो, तेव्हा मनाला मिळणारी ती शांती शब्दात सांगणं अगदी कठीण आहे. खरं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं. आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर टिकेल एवढी एनर्जी मिळते. तर ही दिवसभर टिकणारी एनर्जी माझ्याकडे सुद्धा कशा पद्धतीने मी टिकवून ठेवते याचं गुपित आज पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण असा एक सरप्राईज सीन आहे जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. आजची सकाळ थोडी वेगळीच आहे. घराच्या 4 भिंतींच्या पलीकडे नाशिकच्या या थंड हवेत आणि निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून पाहिलं. जेव्हा आपण सकाळी लवकर उठून बाहेर पडतो तेव्हा समजते की जग किती शांत आणि सुंदर आहे. हा कोवळा सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा तो गोड आवाज आणि हवेतला तो ओलावा मन कसं अगदी ताजंतवानं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात ही पहाटेची शांतता म्हणजे दिवसभरासाठी लागणारी एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारी बॅटरीच आहे. तुम्ही सुद्धा अशी शांतता अनुभवली का? पहा, निसर्ग आपल्याला किती काही देतो, नाही का? या शांततेत जेव्हा आपण स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकतो तेव्हा सगळी मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. घराचा पसारा आणि कामाची धावपळ तर रोजचीच आहे, पण हा वेळ फक्त माझा आहे. इथली प्रत्येक झुळूक जणू सांगते आजचा दिवस तुझाच आहे. तुम्ही सुद्धा कधी असा स्वतःसाठी वेळ काढलाय का? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे. या जगात देण्यापेक्षा घेण्यावर जास्त भर दिला जातो, पण या निसर्गाचं नातं मात्र देण्यावर टिकून आहे. उन्हाळ्याच्या लाही होणाऱ्या दिवसात जेव्हा मी या कोमजलेल्या पानांवर पाण्याचे थेंब शिंपडते, तेव्हा मला जाणवतं की माझ्या या छोट्याशा कृतीने मला कुणाला तरी जीवनदान मिळते. झाडांना पाणी घालणं हे माझ्यासाठी फक्त काम नाही, तर ती एक प्रकारची प्रार्थना आहे जी मला जमिनीशी जोडून ठेवते. उन्हाळ्यात या दिवसात जसे आपल्याला तहान लागते, तशीच या मुक्या झाडांनाही पाण्याची ओढ असते. सकाळी सकाळी लवकर उठून जेव्हा मी या हिरव्यागार मित्रांना पाणी घालते, तेव्हा त्यांच्या पानावरची ती चमक बघून माझंही मन ताजंतवानं होतं. त्यांना पाणी देणं म्हणजे जणू स्वतःलाच निसर्गाशी जोडून घेण्यासारखं आहे. दुसऱ्याची तहान भागवताना आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो, पण लक्षात ठेवा, जेव्हा आपलं मन आणि शरीर तृप्त असेल तेव्हाच आपण इतरांना आनंद देऊ शकतो. हे पाणी फक्त माझी तहान भागवत नाहीये, जर ते माझ्या आतल्या ऊर्जेला पुन्हा जिवंत करते. उन्हाळ्याची ही उष्णता आपल्याला थकवते खरी, पण पुरेसं पाणी आणि सकारात्मक विचार ही आपली खरी कवचकुंडलं आहेत. आज स्वतःला विचारा, मी स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ काढलाय का? आणि खरंच असंच होतं. कामाच्या धावपळीत आपण स्वतःला विसरून जातो, पण हे अगदी चुकीचं आहे. हे असं होता कामा नये. आपण स्वतःसाठी थोडा का होईना वेळ हा काढलाच पाहिजे. बाहेर उन्हाचा कितीही कडाका असला किंवा आपण घरात कितीही घामाघूम होत असलो, तरी या शांततेच्या क्षणात जेव्हा मी पाणी पिते तेव्हा ते फक्त शरीराची तहान भागवत नाही, तर खऱ्या अर्थाने मनाला गारवा देऊन जातं. धावपळीच्या या आयुष्यात असा स्वतःसाठी काढलेला एखादा निवांत क्षणच आपल्याला दिवसभर लागणारी ऊर्जा आणि शांती देतो, हे तितकंच खरं. शरीराला पाणी हवंच असतं, पण मनाला लागणारा हा गारवा शोधणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? तुम्हाला सकाळी असं शांत बसून पाणी किंवा चहा प्यायला आवडतं का? की तुमची सकाळ थेट कामाच्या धावपळीने सुरू होते? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, मन आणि शरीर दोन्ही तृप्त झाले, तर मग आता मोर्चा वळवूया स्वयंपाकघराकडे, कारण रिकाम्या पोटी तर कोणतंच युद्ध जिंकता येत नाही, नाही का? आज उन्हाळ्यासाठी काहीतरी खास आणि हलकं फुलकं बनवायचं असा विचार आहे. तर म्हटलं चला लगेचच कामाला लागू. आणि कामाला लागण्याच्या अगोदर काहीतरी नाश्त्याची जी भांडी होती ना, ती सगळी व्यवस्थित आवरून ठेवली, कारण माझा किचन ऑलरेडी छोटा आहे. त्याच्यामुळे सगळे भांडे वगैरे आवरून ठेवले आणि लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे. कोबीची भाजी टाकलेली आहे आणि काहीतरी म्हटलं तोंडी लावायला चटणी मिरची करू. पहिल्यांदा चपात्या करायच्या होत्या, तर चपात्या करण्या अगोदरच खिडकी थोडीशी उघडी करून दिली, म्हणजे कसं छान मस्तपैकी मंद वाऱ्याची झुळूकही येते. आणि बहुतांश वेळी मी काय करते की माझ्या झाडाला फुलं आली की त्या झाडांच्या फुलांचा खूप सुंदर असा वास येत असतो. त्याच्यामुळे एक वाटी घेते, त्याच्यात पाणी टाकते, ते फुलं खिडकीच्या जवळ ठेवते, म्हणजे जसा मंद वारा येतो तसं ती वासाची झुळूक ना आपल्यापर्यंत येत असते आणि स्वयंपाकघरात ना अजूनच छान उत्साही आणि प्रसन्न वाटायला मदत होते. तर चला, बघता बघता
माझ्या स्वयंपाकाला जवळपास दी एंड झालेला आहे. चपात्या, भाजी सर्व करून किचन माझा ओटा सगळा आवरून भांडे वगैरे सगळे साफसूफ करून झालेले आहे. आणि आज मी माठामध्ये पाणी भरणार आहे, कारण फ्रीजचं पाणी पिऊन पिऊन सर्दी होण्याची भीती वाटायला लागलेली आहे. त्यामुळं म्हटलं चला आता वेळ आहे तर छान माठ स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे त्यातलं पाणी प्यायला ते तयार असेल. माठ धुताना तुम्ही मागच्या काही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कारण हा माझा मागच्या वर्षीचाच माठ आहे. तर मी लिंबू आणि मिठाचा वापर करत असते माठ धुण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं आपण सोप जे भांड्यांसाठी यूज करतो, लिक्विड असो किंवा बार, तर ते यूज करायचं नाही, कारण माठ हा मातीचा बनलेला असतो. त्यामुळे मी मीठ आणि लिंबू याने छान स्वच्छ असा घासून धुवत असते. आणि जेवढा रोज स्वच्छ धुतला ना, तेवढं त्यामध्ये पाणी थंड होण्यास मदत होते. स्वयंपाकघरातल्या कडाक्याच्या उष्णतेनंतर आता वेळ आहे स्वतःला एक थंडगार ट्रीट देण्याची. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत तर आपण रोजच पितो, पण त्यात जेव्हा हा फुललेला सब्जा आणि भरपूर बर्फ पडतो, तेव्हा ते नुसती पेय राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. लोकांना वाटतं उन्हाळा फक्त थकवा देतो, पण मी म्हणते उन्हाळा आपल्याला रिचार्ज व्हायची संधी देतो. स्वयंपाकघरातल्या त्या आगीच्या ज्वाळांशी 2 हात केल्यावर आता वेळ आहे या माझ्या लाडक्या शस्त्राची. हे नुसतं लिंबू सरबत नाही आहे, तर हा माझा आहे समर सर्वायवल मंत्र. भरपूर बर्फ, ताज्या लिंबाचा तो आंबट गोडपणा आणि पोटात थंडावा देणारा हा सब्जा, जेव्हा हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा जगातलं महागडं कोल्ड्रिंकसुद्धा याच्यापुढे फिक्कं वाटतं. हा एक घोट घेतल्यानंतर जो मनाला गारवा मिळतो, तो अनुभवण्यासाठी उन्हाळ्याची ही तगमगसुद्धा गोड वाटते. तुम्हीसुद्धा कशाची वाट बघताय? स्वतःसाठी असाच एक रिलॅक्सिंग क्षण तयार करा आणि दिवसाची सगळी मरगळ एका झटक्यात झटकून टाका. तर तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये कुठले पेय प्यायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, वाचायला नक्की आवडेल. उन्हाळ्यात जितकं खाण्यापिण्याचं महत्त्व आहे ना, तितकंच आपण काय घालतो याचंही आहे बरं का. माझा हा आजचा ऑफ व्हाईट कॉटन ड्रेस मला दिवसभर इतका रिलॅक्स आणि फ्रेश ठेवतोय की काय सांगू. उन्हाळ्यासाठी कॉटनसारखं दुसरं सुख नाही. जर तुम्हालाही हा ड्रेस आवडला असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा बरं का. तुम्हालाही हा ड्रेस नक्कीच आवडेल, खूप कम्फर्टेबल आहे. बाहेर उन्हाचा किती पारा चढलेला असला तरी आपल्या घराला शांतमय उल्हासदायक वातावरण करणं हे आपल्याच हातात असतं. हे पहा पडदे, आणि ह्या पडद्यांवर पाण्याचा हलकासा शिडकावा केला की जेव्हा बाहेरची गरम हवा या ओल्या पडद्यांतून आत येते, तेव्हा ती AC पेक्षाही जास्त सुखद आणि नैसर्गिक गारवा देऊन जाते बरं का. घराला आणि मनाला शांत ठेवण्याचा हा माझा सर्वात सोपा आणि आवडता मार्ग आहे. तर असा होता माझा आजचा हा उन्हाळा विशेष व्लॉग. नाशिकची थंड पहाट, माठातलं अमृत आणि हा घरगुती गारवा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा ड्रेस किंवा मी वापरलेलं स्किन केअर आवडलं असेल तर त्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय.